तयारी ठेवा, आलोच. काही भोरच्यांना वाटलं 4-5 दिवस झाले ब्लॉग पडाना, संपला काय विक्या ब्लॉगर, संपलं मार्केट. भैया मार्केट आपलं काल होतं, आज आहे उद्या राहणार आहे. उगा आमच्या बंटी शेटचं लग्न होतं, लग्नात लई धावपळ झाली, त्याच्यामुळे जरा आवाज बिवाज बसला होता. पण आलोय आता परत एकदा विषय पंपत करून टाकू. तर जय श्रीराम भावांनो, मी विक्या ब्लॉगर. आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. बंटी शेटचं लग्न आहे म्हणलं, लगीन आहे घरचं, वाहून द्या मोकार खर्च. चायला ठरलेलंच होतं या जणी पैसे काढू, पण नादात वाद झाला तरी जमा, पण नादच पुरा करू. कपडे बिपडे घेऊन आलो मस्त पैकी. आमचे कार्यकर्ते मोकार गाड्यात हिंडले 2-4 दिवस फुल माझ्या भाईया विषय पंपत करून टाकला होता. नंतर डायरेक्ट बुट्टाडे बिट्टाडे घेतले, म्हणलं आता लगीन आहे भाईया, नादात वाद झाला तरी जमा, पण लग्नात कांडच झालं पाहिजे नाही का. तू आता ध्यान ठेवतो, मी कॅमेरा चालू केलं तर ताजं करायचं लागणार. भाऊ लोक लग्न दिवशी उचलून घेतात, आम्ही आदल्या दिवशी घेतलाय, झाला बरं का नावर देऊ. आता तुम्हाला तर माहिती आहे भाई, आमची टोळी म्हणलं का विषय सगळा पंप दे. नंतर आम्ही डायरेक्ट फटाकडे न्यायला आलो. मयूर शेट पुण्याला आलता, सच्चा आगला होता बरं का, पण मयूर शेट लग्नाला आलता. अरे म्हणलं आता नाही नार राहिला, आता डायरेक्ट विषय पंपत करून टाकू. फटाकडे बिटाकडे भरले गुणी, तर गाण्याला म्हणलं उच्चाल गुणी. तेवढ्यात मला आमच्या अण्णा दिसले, त्यांना काय म्हणलो, ऐका अण्णा तुम्ही सक्सेस केलं, तुमचं मनापासून धन्यवाद. अण्णा आता एकाचं तर सक्सेस झालंय, पण आमचा एक कार्यकर्ता पुण्याला आला आणि त्यांनी डायरेक्ट तोफा बी पाहून द्या. तो म्हणत होता निमेराची व्हिडिओ काढायचा नटीच्या बड्डेचा. ते ऐकून मन म्हणत होतं मला तुम्ही बोला काहीतरी. आल्या जिंदगीतला नाचक्यापणा केला, पण असा रांडवापणा कधी नाही केला. काय म्हणणं मुकादम तो या विषयावर. जेऊर मध्ये येऊन दोन्ही गाड्या मस्तपैकी सजून घेतल्या. आता माझी गाडी सजायची होती, पण माझी गाडी घरी असल्यामुळे काही सजली नाही. तेवढ्या त्याच्या हातात खोकं पाहिलं, अर म्हणलं मोकार विषय पंपात व्हायचा, खोकं लपून ठेवी, लवकर ट्रिपल एखाद्या डिक्की टाक म्हणलं. उद्या जाताच मस्तपैकी टुळीला घेऊन बसतो एखाद्या लिंबा खाली. आता तसं काही विषय नाही बरं का. आता खरं सांगायचं म्हणजे तुम्ही पुढे टाइम बघा. आता आम्ही दररोज 3 आणि 4 वाजता जागत होतो. बंटी शेटचं लग्न सगळं अचानक होतं. बाकी मी सगळ्यांना स्टोरीवर सांगितलं होतं. किरण शेट पशी आलो म्हणलं 9 वर्ष लागले, मैच गाडी सजायची राहिली. मला काय नाराज करू नका भाई, 2:30 वाजता गाडी सजून घेतली. तुम्हाला माहिती आता आपण म्हणलं का भाई तिथं विषय पंपात आहे, माणसं असे कमीलेत ना आपण. एका शब्दावर किरण शेटने काम करून दिलं निमेराजची.